नाशिकला गंगापूर रोड म्हणजे गंगापूर रोड सध्याचा खूप मोठा एरिया आहे. तो माझ्याकडे तर सर इट्स नॉट अ इगो, असे पेशंट रिकवर झालेले आहे की कोणी पाहून म्हणणार नाही की त्या पेशंटला पॅरालिसिस होता. म्हणजे कोणीच बघून म्हणणार नाही की या पेशंटला पॅरालिसिस होता. व्यसन केल्यामुळे पॅरालिसिस होण्याची शक्यता असते का? म्हणजे नातेवाईक सांगतात की ते तर म्हणतात मला एकदाच मारून तरी टाक्या आणि तो बिचारा पेशंट चुकीचा नसतो. पेशंटच्या जागी समजा आपण त्याच्या मागच्या वेदना कशी सुरुवात केली पाहिजे की आपल्याला पॅरालिसिस झालाच नाही पाहिजे आयुष्यात? बरोबर आहे सर तुमचं. म्हणजे माझं पॅरालिसिस सेंटर असून पण मला वाटत नाही कोणाला पॅरालिसिस व्हावं. पहिली गोष्ट. नमस्कार सर. नमस्कार. जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये एखाद्याला पॅरालिसिस झाला आणि त्याला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर पब्लिक फक्त रायते पाटील पॅरालिसिस सेंटरलाच व्हिजिट करते. तर मग याचं मागचं नेमके कारण काय? माझ्याकडे व्हिजिट करणार पेशंट किंवा येणारे जास्त पेशंट रायते पाटील पॅरालिसिस सेंटरच प्रेफरन्स करतात. त्याच्या मागे कारण असं की मी एकाच छताखाली, पहिली गोष्ट माझ्याकडे आलेले पेशंट हे प्रत्येक पेशंट रिकवर होऊन गेलेले आहे. ते म्हणजे प्रत्येक पेशंटला काही ना काही फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे तो जो पेशंट असतो तो एक पेशंट बरा झाला तो दुसऱ्याला सांगत राहतो की कुठंच जाऊ नको, रायते पाटलांकडे जा. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट, मी एकाच छताखाली म्हणजे इन वन रूम एकाच छताखाली मी सगळ्या पेशंटसाठी देतो. त्याच्यात मग आपले जे न्यूरोलॉजिस्ट असतील किंवा MD मेडिसिन डॉक्टर असतील त्यांची ॲलोपॅथी ट्रीटमेंट ती तशीच कंटिन्यू करतो. दुसरी गोष्ट फिजिओथेरपी, दिवसातून 3 वेळेस फिजिओथेरपी होते. ती जी किती 3 वेळेस फिजिओथेरपी ती म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी अख्ख्या महाराष्ट्रात कोणाकडे होत नसतं. बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर मग ॲक्युपंक्चर, त्याच्यानंतर मग पंचकर्म, त्याच्यात मसाज टीम, बाकी शिरोधारा वगैरे काही माझे आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक गोळ्या औषध देऊन त्याच्यामुळे पण पेशंटला चांगला इफेक्ट पडतो. त्याच्यामुळे मोस्टली लोक प्रेफरन्स जास्त देतात. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपलं नर्सिंग केअर, पेशंटचं उचलणं साचलणं, शिसू, कोणाला नाकात नळी असते, लघवीची नळी असते, काय असेल ते सगळं आम्ही सगळं देखभाल करतो. या सगळ्या गोष्टी मी इन वन रूम एकाच छताखाली सगळं प्रोव्हाइड करतो. कदाचित त्यामुळे असू शकतं की मोस्टली प्रेफरन्स मला देत असतील. एखाद्या सामान्य कुटुंबातला मुलगा गंगापूर रोड सारख्या ठिकाणी पॅरालिसिस सेंटर चालू करतो, तर मग नेमकी याच्या मागचं कारण काय? बरोबर आहे तुमचं. सामान्य म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला माणूस. माझं गाव म्हणजे मी निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील रहिवासी आणि माझं सगळं बालपण तिकडे लासलगाव खडकमाळेगावलाच झालेलं आहे. नाशिकला गंगापूर रोड म्हणजे गंगापूर रोड सध्याचा खूप मोठा एरिया आहे. या ठिकाणी येऊन करतोय म्हणजे मी एक स्वतःला भाग्यवान किंवा नशीबवान समजतो. एक म्हणजे जे काही भेटतंय किंवा मी तर असं म्हणतो की किंवा भेटत असेल किंवा जे काही आज आहे, हे जे मी पॅरालिसिसच्या पेशंटची जी सेवा करतो त्याच्यातून जे समाधान भेटतं त्याच्यामुळे हे भेटत असावं असं मला कधी कधी वाटतं. ओके. एवढ्या चांगल्या ठिकाणी, एवढ्या नाशिकचा जर बघायला गेलं तर गंगापूर रोड हा खूप मेन पार्ट आहे. या ठिकाणी पॅरालिसिस सेंटर चालू करणं तर खूपच अवघड गेलं असेल. काय काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये? पॅरालिसिस सेंटर चालू करताना गंगापूर रोड अशा ठिकाणी एक पहिली गोष्ट जागा नव्हती माझ्याकडे. जागा बघण्यापासून तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करण्यापर्यंत भरपूर अडचणी आल्या. त्याच्यात पहिली गोष्ट फायनान्शियल अडचण, म्हणजे मी आर्थिक एवढा भक्कम नव्हतो आणि माझी आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून नव्हती. सर्वसामान्य कुटुंबातला जे काही केलं ते बँकेचं कर्ज वगैरे काय असेल ते घेऊन किंवा 4 नातेवाईकडून 2 पैसे घेऊन त्यांनी जी मदत केलेली त्याच्या थ्रू सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर जे मी माझं काम केलं, जे माझं सगळं सेंटर जे उभं केलंय ते उभं केलेलं आहे ते सगळं मी स्वतः उभं केलेलं आहे. म्हणजे कोणताच इंजिनियर नव्हता माझ्याकडे, स्वतः उभं राहून मी हे केलेलं आहे. म्हणजे अक्षरशः सांगायला पण त्याबद्दल काही नाही. म्हणजे जे बांधकाम चालू असताना पाणी वगैरे सुद्धा सगळं मी मारलेलं आहे. पण त्याच्यात मला काही कमीपणा नाही. पण जी माझ्या मनात असलेली किंवा माझ्या स्वप्नात असलेली मला जी वास्तू बांधायची होती ती मी बांधली. त्याच्या एवढं तर सुख माझ्यासाठी कशात नाही. बरोबर आहे. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा एखादा टर्निंग पॉईंट असतो, इमोशनल किंवा मग एखादा असा टर्निंग पॉईंट असतो ज्याने पूर्ण आयुष्य बदलून जातं किंवा मग एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते. या कामामध्ये काय नेमकी असा टर्निंग पॉईंट होता
की तुम्हाला वाटलं की पॅरालिसिस सेंटर उघडलं पाहिजे? माझं आज वय म्हणजे कमी आहे, पण काय झालं, मी माझ्या कॉलेज लाईफ पासून म्हणजे माझं कॉलेजचं फर्स्ट इयर झाल्यापासून मी एक प्रायव्हेट हॉस्पिटलला जॉब करत होतो. म्हणजे आता 2-6 महिने झाले मी आता जॉब सोडला. म्हणजे वयाच्या 19व्या वर्षापासून मी तिथे जॉब करत होतो. ते जॉब करत असताना जे मला माझे गुरु होते किंवा ज्या माझ्या फील्डमध्ये जो मला भेटलेला अनुभव, ह्या अनुभवातून नंतरून मग त्याच्यात माझे सख्खे आजोबा म्हणजे एज ऑफ 95 आता ते एक्सपायर झाले, तर त्यांना पण पॅरालिसिस झाला होता. आणि या सगळ्या गोष्टी 10-11 वर्षाचा वय कमी पण अनुभव जास्त असल्यामुळे 10-11 वर्षाचा सगळा अनुभव हॉस्पिटलचा, बरोबर. हे सगळं अभ्यास केला. सगळं बघितल्यानंतर बघितलं की यार काहीतरी अशा रुग्णांसाठी जे बिचारे पॅरालिसिस झालेले जे रुग्ण आहे, त्या ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये तर बघायचोच किंवा ते खूप बेडवर असतात किंवा हे असतात, त्यांना काहीतरी एक आधाराची गरज आहे. त्यांना एक काहीतरी, तो जो माझ्याकडे येणारा जो पेशंट आहे बिचारा खूप आशेने येतो, खूप अपेक्षेने येतो, खूप आदराने येतो. म्हणजे त्या बिचाराला एवढंच की यार मी नाही गेलो तिथं माझं पेशंट बरं होईल, चालेल. ह्या ज्या माझ्या फील्डमध्ये म्हणजे आर्थिक गोष्ट थोडी बाजूला ठेव, असे पण आर्थिक मी जास्त लोकांकडून पैसे घेत नाही, पण समाधान खूप आहे. मी नशीबवान समजतो की भाग्यवान समजतो की मला एवढं पॅरालिसिसच्या पेशंटची त्यांची सेवा करायला भेटते. आणि त्याच्यात अजून एक नशीबवान या गोष्टीसाठी की माझ्या हाताला म्हणजे मला माहित नाही, जी पांडुरंगाने दिलेली मला एक शक्ती असं मी म्हणू शकतो की आलेला जो पेशंट आहे तो बिचारा एक पण पेशंट माझ्याकडून खाली हात गेलेला नाही. याच्या एवढं माझ्यासाठी म्हणजे अचिव्हमेंट म्हणतो तेवढी याच्यापेक्षा जास्त काही नाही. मला देवाने याच्यापेक्षा जास्त काही द्यावा बी नाही, एवढी काय आपल्याला अपेक्षा पण नाही. फक्त आलेला जो रुग्ण आहे, कारण कसं आहे, समजा सर आपल्या घरात आहे, आपली आजी आहे, आजोबा आहे, घरातलं कोणी पेशंट आहे, त्याला पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्यानंतर काय सिच्युएशन असते, प्रत्येक माणूस आर्थिक हा कॅपेबलच असतो असं नसतं. बरोबर. प्रत्येक सिच्युएशन, जो मुलगा असतो तो बिचारा कामधंदे करत असतो, त्याचं पण काम डिस्टर्ब होऊन राहतं. पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट राहतो, त्याच्यानंतर घरी आणतो. घरी आणल्यानंतर मग व्यायाम वगैरे सगळ्या गोष्टी बिचाऱ्यांच्या त्यांच्या होत नाही. मग समजा एखाद्याची आई असेल किंवा वडील असेल, त्याला अपेक्षा असते यार एवढे दिवस झाले माझा वडील आहे, कधी चालतील किंवा कधी रिकवर होतील किंवा हे चालले पाहिजे, नाही की नंतर टॉयलेट बाथरूम पर्यंत तरी गेले पाहिजे. त्यांनी त्यांचं केलेलं असतं, म्हणजे त्यांचं दैनंदिन रुटीन केलं तरी खूप आहे. तो खूप इमोशनल असतो बिचारा, खूप इमोशनल. म्हणजे ज्यावेळेस तो बिचारा माझ्याकडे ज्यावेळेस येतो ना, किंवा त्याचे नातेवाईक येतात ना सर, खूप आशेने आणि अपेक्षेने, कारण त्यांच्या तोंडावर म्हणजे त्यांना काहीतरी पाहिजेल असतं, यार नाही मी इथं गेलो नाही माझा पेशंट बरं होईल किंवा हे होईल. पण मी एक जे पण आपले रुग्ण आहे पॅरालिसिसचे, मी त्यांना सांगेल की तुमच्या पेशंटला पॅरालिसिस झाला ना, झाल्यानंतर तुमच्या हॉस्पिटलची जी ट्रीटमेंट आहे ती झाल्यानंतर तुमचा टाइम वेळ वाया घालू नका. हॉस्पिटलची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही लगेचच त्यांच्यासाठी जे काही करता येईल बेस्ट ऑफ बेस्ट ते करा, जेणेकरून तो पेशंट जो डिपेंड पेशंट तो इंडिपेंडंट होईल. बरोबर. याच्या एवढी मोठी गोष्ट कोणती नाही. बरोबर. जर बघायला गेलं तर पॅरालिसिस हा आजार आधी फक्त वयोवृद्धांमध्ये बघायला भेटायचा. बरोबर. पॅरालिसिस होण्यामागचे नेमके कारण काय वाटतं तुम्हाला? पॅरालिसिस होण्यामागचे कारण खूप आहे. एक पहिली गोष्ट रक्तदाबामुळे, याच्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. चरबी म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. वात वाढल्यावर पण पॅरालिसिस होऊ शकतो. नंतर मेंदूला इजा झाल्यानंतर पण पॅरालिसिस होऊ शकतो. फिट म्हणजे कन्व्हर्जन म्हणतात त्याला, आकडी म्हणतात, आकडी आल्यावर पण कधी कधी पॅरालिसिस होतो. ऍक्सिडेंट होऊन डोक्याला मार लागला तरी पॅरालिसिस होऊ शकतो. ब्रेन ट्युमर मुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. भरपूर काही कॉजेस आहेत. आतापर्यंत तुमच्याकडे भरपूर पेशंट्स आलेत, तर मग पॅरालिसिस होण्यामागे काही विशिष्ट वयोमर्यादा आहे का, की याच व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकतो, किंवा मग असं काय आहे का? आता तर तशी काही वयोमर्यादा राहिली नाही सर. म्हणजे एक जर बघितलं तुम्ही, म्हणजे आजचाच मला एक कॉल होता, एक पेशंट होता बिचारा, त्याचं वय 17 वय. आता 17 वय म्हणजे आज त्याचं खेळण्याचं वय, या वयात त्याला पॅरालिसिस झालाय, म्हणजे एवढी वाईट गोष्ट तर कोणती नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, आता 7-8 दिवसापूर्वी एक पेशंट मी डिस्चार्ज केलं. ते पेशंट पहिलीला मुलगा जात होता,
पहिलीला अजून बालपणच चालू. बालपण. अजून त्याला तर किती म्हणजे त्याचं पूर्ण अचिव्हमेंट करायचंय. नाशिकचाच होता. हा, आणि बिचारा अजून त्याला किती, अजून त्याची पहिली, अजून तो ग्रॅज्युएशन करायला पुढे काय करायला. बरोबर. म्हणजे या काळात मोस्टली जर मी माझ्या अनुभवानुसार ओल्ड एज मध्ये किंवा 50च्या अबो पेशंट जास्त बघितले, त्याला यंग पण बघितलेले, मिडल एज, आणि तरुणांमध्ये 20% पॅरालिसिसचं प्रमाण आहे. ओके, याचे नेमके कारण काय काय असू शकतात? कशामुळे पॅरालिसिस होतं असं वाटतं तुम्हाला? कारण भरपूर आहे सर. एक पहिली गोष्ट, ब्लड प्रेशर नियंत्रण नाही राहिलं त्याच्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हृदयातून गुठळी निघून मेंदूत गेल्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. नंतर वात वाढल्यानंतर, हा जो आजार आहे हा वाताचा आजार आहे सर. वात वाढल्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. दुसरी गोष्ट, फिट आल्यामुळे तर पण पॅरालिसिस होऊ शकतो. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला, एखाद्या मेंदूला मार लागला, त्याच्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. भरपूर त्याच्या मागे कॉजेस आहेत, डिपेंड्स ऑन पेशंट. जर एखाद्याला पॅरालिसिस झाला तर त्याला ते कसं समजते नेमकी की मला पॅरालिसिसचे लक्षणं दिसत आहे किंवा मग मला पॅरालिसिस होण्याच्या मार्गावर आहे? आता भरपूर जे पेशंट आहे त्यांना तर पहिले तर समजतच नाही. म्हणजे आता एक काल नुसतं हाताला मुंग्या येत आहे, समजा पायाला हा, मुंग्या मग येत तेच सांगतो की आता 2 दिवसापूर्वीच एक पेशंट होतं. म्हणजे माझा मित्रच आहे, त्याचे वडील होते. काही नाही, त्यांना डोकं दुखत होतं, डोळे दुखत होते, म्हणून मग ते ऑप्थल्मॉलॉजिस्ट कडे गेले, डोळ्याच्या डॉक्टरांकडे. मग त्याच्यानंतर ते झालं, मग शुगर त्यांची वाढलेली होती. मला कॉल आला की असं असं आहे. त्याला बोललो की एक काम कर, तू एकदा बीपी चेक कर आणि हे कर. तो हॉस्पिटलला आला, त्याच्यानंतर हॉस्पिटल घेऊन आलो वडिलांना, आणि त्याच वेळेस सडन त्याला एक साइड लेफ्ट साइड विकनेस झाला. म्हणजे लेफ्ट साइडचा हात आणि पाय जड पडला. हे पहिले जे हेडॅक होतं, डोकं दुखत होतं, हे सिम्पटम्स होते, पण ते पेशंटला विचारायला समजले नाही. ओके. डोळे दुखत होते, मग त्यांना वाटलं आपल्या डोळ्यांचा नंबर आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांकडे गेले. असे भरपूर काही गोष्टी. कधी कधी मुंग्या येतात हाताला, पण मग माणूस काय म्हणतो, नाही रात्री डोक्याखाली मी हात घेतला तर त्याच्यामुळे मग मला कदाचित मुंग्या येत असेल, बरोबर. किंवा हे. अरे जी सुरुवात असते, एक पहिली गोष्ट, काही काहींना डोकं दुखतं, हात जड पडतो, पाय जड पडतो, मुंग्या येतात, किंवा पूर्णच जड पडतो, त्याच्यावर. ओके, जर एखाद्याला पॅरालिसिस झाला तर तो नीट व्हायची किती शक्यता असते नेमकी? काय वाटतं तुम्हाला? किती प्रमाणात नीट होऊ शकतो तो? पॅरालिसिस कसा आहे त्याच्यावर डिपेंड, पण 100% नीट होऊ शकतो पॅरालिसिस. फक्त एवढंच आहे, जे आता योग्य वेळेत योग्य ट्रीटमेंट भेटली आणि योग्य आपल्या याच्यानुसार गेले, व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेले, तर एकदम म्हणजे पेशंट रिकव्हर होतं. फक्त एवढंच आहे, या आजारात थोडा संयम लागतो, पेशन्स पाहिजे, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काय असेल ते व्यवस्थित प्रॉपर करत गेलं तो होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्याकडे तर सर इट्स नॉट अ इगो, असे पेशंट रिकव्हर झालेले की कोणी पाहून म्हणणार नाही की त्या पेशंटला पॅरालिसिस होता. म्हणजे कोणीच बघून म्हणणार नाही की या पेशंटला पॅरालिसिस होता. आपले नाशिकचेच एक डॉक्टर आहे, डॉक्टर अभिषेक बागुल म्हणून, डेंटिस्ट आहेत ते. त्यांच्या आई माझ्याकडे ऍडमिट होत्या. डॉक्टर राहुल बाविस्कर सर आहे, आमचे नाशिकचे न्यूरोलॉजिस्ट आहे, मेंदुरोग तज्ञ आपले. त्यांनी माझा रेफरन्स त्यांना दिला होता. तर त्या आल्या माझ्याकडे, त्यावेळेस त्यांच्या पूर्ण नाकात नळी, लघवीची नळी, बोलता येत नव्हतं, काहीच नाही, मुवमेंट काहीच नव्हती, स्ट्रेचरवर आल्या त्या. आता बघून कोणीच बोलणार नाही की त्यांना पॅरालिसिस आहे. म्हणजे असं 1% सुद्धा राहिलेलं नाही. मोस्टली भरपूर पेशंट, म्हणजे असे पेशंट क्वचित रिकव्हर होतात, शेवटी त्यांचा नशिबाचा भाग. पण जर लवकरात लवकर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर 100% पेशंटला इफेक्ट होतो. यासाठी जीवनात काय असा शॉर्टकट नाहीये की ते केलं म्हणजे आपल्याला लगेच, आज आपलं पेशंट आहे, ती गोष्ट केली म्हणजे लगेच 2 दिवसात चालायला लागणार आहे, 10 दिवसात चालायला लागणार आहे, असं काही नाही. बरोबर. एखादा पेशंट नीट होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो तरी पण? ते डिपेंड्स ऑन पेशंट, म्हणजे पेशंटवर डिपेंड आहे. आता जर एकदम मिरॅकल आहे हे, आलेलं त्या पेशंटला मेंदूत जो झालेला इजा आहे, किंवा रक्तवाहिनी बंद आहे, रक्तस्राव आहे, तो केवढा मोठा आहे, मेंदूत कोणत्या ठिकाणी आहे, या सगळ्या त्याच्यावर आहे. म्हणजे माझ्याकडे तर आतापर्यंत आलेले पेशंट आज ऍडमिट केलं, 3 दिवसात पण चाललेले, 8 दिवसात पण चाललेले, 15 दिवसात पण चाललेले, महिना 1.5 महिन्याने पण चाललेले. ते पेशंटवर डिपेंड. त्याच्यात
सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. एज झालं, नंतर जो पॅरालिसिस झालाय तो केवढा मोठा आहे, किती टक्के किंवा किती एवढा इफेक्ट झालेला आहे, नंतर बाकीचे काही कॉम्प्लिकेशन आहेत का, हे सगळं त्याच्यावर ते आपल्याला मॅटर. एखाद्या व्यक्तीला समजा व्यसन असेल, आता व्यसन ही गोष्ट अशी झाली ना की यंग पिढीमध्ये ती वाढत वाढत चालली, तर मग व्यसन केल्यामुळे पॅरालिसिस होण्याची शक्यता असते का? काय 100% होऊ शकतो. हा, त्याच्यात म्हणजे आताची जी आपली हायब्रिड लाईफस्टाईल आहे, मग त्याच्यात स्मोकिंग झालं, अल्कोहोल झालं, त्याच्यामुळे होऊ शकतो. भरपूर सारे जण बोलतात की आमचं तर प्रॉपर लाईफस्टाईल पण आहे. भरपूर युवक किंवा तरुण लोक म्हणतात आमचं प्रॉपर लाईफस्टाईल आहे, आम्ही प्रॉपर वर्कआउट पण करतोय, तरी पण रुग्ण बघायला भेटतात तरुण वयामध्ये पण. काय माहिती का, जे यंग जनरेशन जे असतं, जे तरुण असतात, ते त्यांना माहित नसतं, कधी डॉक्टरकडे बीपी चेक करायला जात नाही, कधी काही विषय नाही, म्हणजे काय आजारी पडलं तर डॉक्टरकडे जातात. आतापर्यंत तेच म्हटलं ना की सगळ्यांनाच वाटतं की पॅरालिसिस हा 50 पुढेच होऊ शकतो. हो, पण आता तसं नाही राहिलं सर. आता म्हणजे मी पाहतो एकदम यंग पण 50-60च्या पुढचे तर राहतातच, पण आता सध्या मी 35 ते 50 मधले पेशंट मोस्टली जास्त बघतोय. याचं कारण नेमके हायब्रिड लाईफस्टाईल किंवा वातावरण, अशा काही गोष्टी असू शकतात. एक पहिली गोष्ट हायब्रिड लाईफस्टाईल तर आहेच, आपली जीवनशैली. एक म्हणजे वातावरणात बदल होतो. हो, आणि हिवाळ्यात मोस्टली पॅरालिसिस पेशंट जास्त राहतात, कारण थंडीच्या वातावरणात पॅरालिसिस मोस्टली जास्त होतं. हायब्रिड लाईफस्टाईल एक म्हणता येईल की आपलं जे आपले बघा, आपले आजी आजोबा आई वडील त्यांचं जे जनरेशन होतं ते एकदम वेगळं होतं. म्हणजे त्यावेळेचं जे आपण तुमचं धान्य घ्या, त्यावेळेचा तुमचा भाजीपाला घ्या, त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी घ्या, एकदम व्यवस्थित होतं. म्हणजे ते आपल्याला अजून पण सांगतात की आमच्या वेळेस असं काही नव्हतं, असं असं. पण आज काय ही कॉम्पिटिशन किंवा या सगळ्या गोष्टी, सगळ्यांचा व्याप वाढल्यामुळं मग या सगळ्या गोष्टी थोड्या हे झाल्या, त्याच्यामुळे सगळी हायब्रिड लाईफस्टाईल तर आहेच. पण मग काही काहींना हेरिडेटरी असतं, आई वडिलांना पॅरालिसिस असेल, बीपी असेल, शुगर असेल, तर मुलीला होऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा असू शकतात. ओबेसिटी, पॅरालिसिस होणं, भरपूर जणांना वाटतं की पॅरालिसिस होणं त्याच्यापेक्षा मरण बरं, असं भरपूर जणांना वाटतं. कारण मग नुसतं एका बेडवर पडून राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. एकदम तुम्ही बरोबर बोलले. कारण मी बघतो आता भरपूर जे पेशंटचे नातेवाईक येतात ना, ते म्हणजे नातेवाईक सांगतात की ते तर म्हणतात मला एकदाच मारून तरी टाक यार, कमी हे. आणि तो बिचारा पेशंट चुकीचा नसतो, पेशंटच्या जागी समजा आपण आहे, त्याच्या मागच्या वेदना नाही, समजा पेशंट आहे, त्या पेशंटच्या जागी समजा तुम्ही किंवा मी आहे. समजा जो चालणारा माणूस आहे, रोज जो चालणारा फिरणारा माणूस आहे, जो ज्याचं डेली रुटीन करणारा माणूस आहे, तो एका मिनिटात जर तो बेडवर झोपून गेलेला असतो, शेवटी त्याला विचार केल्याशिवाय आणि डिप्रेशन शिवाय पर्याय नसतो. तो शेवटी निगेटिव्हच विचार करत असतो की आता एवढं दैनंदिन रुटीन त्याचं चालू असतं आणि एका मिनिटात तो स्टॉप झालेला असतो. मग बेडवर असतो, तो वरती बघणार, काय त्याला विचार केल्याशिवाय दुसरं काही सोल्युशन नसतं. बरोबर. मग त्याला असं वाटतं की आपण जीवनात हारून गेलोय, की आता काही होणार नाही. पण मी अवश्य प्रत्येक पॅरालिसिसच्या पेशंटला सांगेल की अजिबात हारण्याची गरज नाही, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि पॉझिटिव्हिटी ठेवा. जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवाल तेवढं छान इम्प्रूव्हमेंट तुमची होणार. आणि जो मग पेशंट तो एकदम डिप्रेस होत चालतो, हात उचलत नाही, पाय उचलत नाही, त्याच्यात कोणत्याच व्यक्तीला वाटत नाही की आपण शी-सू सगळं आपण बेडवर करावं. बरोबर. म्हणजे कोणालाच वाटत नाही की माझं शी-सू दुसरं कोणी केली पाहिजे किंवा काय, म्हणजे हे आवडत नाही पेशंटला. आणि त्या गोष्टीमुळे तो निगेटिव्ह किंवा डिप्रेस होत असतो, वाटतं. मग माझा त्याच्या मागचा, आता तुम्ही आले त्यावेळेस मला बोलले की सर का हो, हे जे सगळं तुम्ही बांधलंय पूर्ण कौलात एक रिसॉर्ट सारखं आहे. सर माझं इंटेन्शनच ते की जो आलेला पेशंट असतो तो बिचारा खूप डिप्रेस असतो, बरोबर, तो एकदम निगेटिव्ह असतो. तो आल्यानंतर त्याला काहीतरी पॉझिटिव्ह, म्हणजे आपण पण कुठेतरी कुठे बाहेर गेलो, डोंगर झाडं फुले बघितलं तर थोडं पॉझिटिव्ह वाटतं. तसं जो आलेला पेशंट आहे ट्रीटमेंटसाठी, त्याला काहीतरी एक पॉझिटिव्हिटी द्यायची. बरोबर, असं वाटलं नाही पाहिजे की कशात तरी ट्रीटमेंट चालू आहे. मग त्याच्यामुळे तो काय एका बाजूला ट्रीटमेंट पण होते, पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि त्याच्यानंतर मग पेशंट पण चांगला एकदम रिकव्हर होतो. म्हणजे
एक निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे एक पॉझिटिव्हिटी चांगली क्रिएट होते. आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली का त्याला पण रमून जातं. आता माझ्या भरपूर पेशंट आहे, मला म्हणतात नाही आता मला जायचंच नाही, मला बरं होऊनच जायचं राहतात ते. शेवटी त्यांचं पण काय चुकीच नसतं, ते बेडवर असल्यामुळे थोडं लहान बाळासारखंच विचार करतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट यांची जी रिकव्हरी जी असते ती पण लहान बाळासारखीच असते. म्हणजे लहान बाळ कसं जन्माला आल्यानंतर पहिले पालतं पडतं, नंतर बसायला लागतं, नंतर पकडून उभा राहतो, नंतर चालतो तो. हे सगळी जी लहान बाळाची जशी सायकल असते तशीच या पेशंटची सायकल असते. आणि मी तर म्हणेल, आणि त्याच्यात चिडचिड करतात, बिचारे बेडवर असतात, हट्टीपणा करतात. त्यांच्या घरच्यांनी पण समजून घेतली पाहिजे. हा, कारण तो पेशंट आहे शेवटी, तो रुग्ण नाही. आता मी इथं बघतो भरपूर पेशंट, मला पण भरपूर वेळ काही ना काही प्रश्न विचारले असतात, पण त्या बिचाराचा तो हक्क आहे. बरोबर. आता प्रश्न हाच आहे भरपूर जणांना की पॅरालिसिस नाही झाला पाहिजे आपल्याला, तर याकरता आपण काय काय करू शकतो, कशी सुरुवात केली पाहिजे की आपल्याला पॅरालिसिस झालाच नाही पाहिजे आयुष्यात? बरोबर आहे सर तुमचं. म्हणजे माझं पॅरालिसिस सेंटर असून पण मला वाटत नाही कोणाला पॅरालिसिस व्हावं, पहिली गोष्ट. पण पॅरालिसिस न व्हावा यासाठी जे पण आपले प्रेक्षक असतील किंवा कोण जे बघत असतील, पहिली गोष्ट ज्याला काही ब्लड प्रेशर, रक्तपातळाच्या गोळ्या औषधं चालू असतील ते चालू ठेवायचे, म्हणजे जेणेकरून होणार नाही व्यवस्थित. दुसरी गोष्ट जे यंग जनरेशन आहे, म्हणजे यंग युथ आहे, त्यांच्यासाठी पहिली गोष्ट लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपलं वेट, सगळ्या गोष्टी या मेंटेन केल्या पाहिजे. त्याच्यानंतर दर 6 महिन्याला, वर्षाला आपले कोलेस्ट्रॉल किंवा आपल्या रक्ताच्या चाचण्या त्याची तपासणी केली पाहिजे. जे आपण रुटीन चेकअप आहे ते करावं, जेणेकरून पॅरालिसिस हा आपल्याला टाळता येईल. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या ऍडिक्शन असतील किंवा जे काही व्यसन असेल तर ते कमी करावं किंवा घेऊन यावं. भरपूर ठिकाणी असं बघायला भेटतं की एखाद्याने स्ट्रेस घेतला, लग्नाचा स्ट्रेस घेतला, जॉब नाही भेटत त्याचा स्ट्रेस घेतला आणि पॅरालिसिस झाला. ही गोष्ट खरंच असू शकते? असू शकते ना. म्हणजे आता माझ्याकडे एक पेशंट होता 6 महिने वर्षापूर्वी, इलेक्शनला उभे होते ते. आपलं त्यांचं कशाच तरी इलेक्शन होतं, पॉलिटिकल होते, आणि इलेक्शनचा स्ट्रेस घेतला. ज्या दिवशी इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्याच दिवशी त्यांना पॅरालिसिस झाला. होऊ शकतं. काय होतं, त्या स्ट्रेसमुळे बीपी शूट होऊन कधी कधी पॅरालिसिस व्हायची शक्यता असते. आता एका पॅरालिसिस सेंटरचे संचालक विशाल रायते पाटील, ते हे आम्हाला आता माहीतच झाले, पण विशाल रायते पाटील हे पर्सनल लाईफ मध्ये कसे, काय सांगाल याच्या बाबतीत? मी खूप साधा सिंपल माणूस आहे. म्हणजे एक पहिली गोष्ट, मी खेड्यातून बिलॉंग करतो. आता तुम्ही माझ्या बोलण्यातून बघितलं असं, माझं बोलणं पण थोडं खेड्या टाईप. मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांना आपलंच वाटेल असं बोलला, पण तुम्हाला सांगायची गरज नाही पडली. पण मग ते काय, तो एक माझा स्वभाव आहे. काय जे काय असणार ते मोकळं बोलणार, स्ट्रेट फॉरवर्ड, की अशी गोष्ट आहे, असं आहे, पटत असं नाही. ठीक, सकाळपासून मी तुमच्या सेंटर मध्ये आहे, सगळे पेशंट बघतोय, पेशंटचे नातेवाईक बघतोय, एकदम आपुलकीपणा वाटतो तुमच्यामध्ये. काय कारण आहे याच्या मागचं? काही म्हणजे विशिष्ट कारण आहे की तुमचा स्वभावच असा आहे? नाही, ती माझी बॉन्डिंग आहे पेशंट सोबतची. म्हणजे प्रत्येक रुग्ण जो येतो ना, तो बिचारा त्याच्याशी आई वडील हे समजून मी त्याच्याशी वागतो. त्या विचारायला पण मग तेवढं ट्रस्ट असतो, आणि त्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण सरांशी बोलायचंय, डॉक्टरांशी बोलायचंय, मग आपल्याला थांबायला लागेल किंवा काय. आणि तो दुःखात आहे हो, त्या दुःखात त्याला आपण मदत केली पाहिजे. काय, पेशंट तर आपल्याकडे पेशंट राहतच असतं, त्याला एक मानसिक सपोर्टची गरज असते, एक पेशंट पण आणि त्याच्या नातेवाईकाला पण. कारण ज्याच्या घरात पॅरालिसिस होतो ना सर, त्या पेशंटला किंवा त्या नातेवाईकाला माहिती की ही सिच्युएशन काय असते. पैसा ही सेकंडरी गोष्ट आहे, माणूस पैसा कधी पण कमवून घेऊ शकतो, पण ज्यावेळेस जो चालणारा पेशंट आहे, चालणारा माणूस आहे, तो एकाच जागी बसून जातो. आणि दुसरी गोष्ट, जे काम करतात, हे करतात, ते सगळं शेड्यूल डिस्टर्ब होतं, म्हणजे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. बरोबर. मग तो ज्या संकटात असतो ना, ते एकदम वाईट. म्हणजे मी रोज बघतो, इतकं कधी कधी इतकं वाईट वाटतं. किंवा खूप काही रुग्ण असतात बिचारे, त्यांच्याकडे खर्चायला पण पैसे नसतात, आणि त्याच्यात त्या आर्थिक सिच्युएशन अभावी ते बिचारे घरी घेऊन जातात, घरी ट्रीटमेंट करतात, नंतर पेशंटचं हे होतं. बरोबर.
पण मी स्वतःला मी असा विचार करतो, एक स्वतःबद्दल जर बोलण्याचं ठरलं तर मी या जीवनात आलेलो आहे तर मला काहीतरी जनतेसाठी, लोकांसाठी काहीतरी करून मग हे करायचंय. म्हणजे मी काहीतरी लोकांसाठी काहीतरी करून जावं आणि जो माझा म्हणजे जनतेची सेवा करून जेवढं काही मला जीवनात देता येईल तेवढं काही करावं आणि ती माझी आवड आहे. एक म्हणजे हा माझा तो स्वभाव आहे की कोणाला पण कधी पण काही मदत करावा अथवा जो दुःखात आहे, जो बिचारा अडचणीत आहे त्याला अडचणीतून मोकळं करावं. आणि अजून एक बघितलं तर साधा सिंपल माणूस आहे बाकी बरोबर. हा. मला हेच विचारायचं आहे की एका तरुणाच्या समोर दोन प्रश्न असतात, जॉब केला पाहिजे की व्यवसाय केला पाहिजे. पण आता मी या सेंटरमध्ये आलोय ना, आता तुमची फीज पण एकदम मिनिमल आहे की तुम्ही ऍज अ व्यवसाय करताय प्रॉफिट कमावता, हे पण म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर. काय कारण आहे या गोष्टी मागणी? एक पहिली गोष्ट की कमी खर्च, कमी वेळ, कमी त्रास, पेशंट बरा झाला पाहिजे. बरोबर. की कमी दिवसात, कमी खर्चात, कमी वेळेत त्याला जेवढं काही देता येईल कमी पैशात तेवढं देण्याचा मी प्रयत्न करतो. एक स्वतःचा मी विचार करतो. म्हणजे आता माझे आजोबा त्यांना पॅरालिसिस झाला होता. ती ज्यावेळेस त्यांची जी सिच्युएशन होती ती माझ्या फॅमिलीने पूर्ण फेस केलेली. म्हणजे ती बेडवर होते, त्यांचं आता 95 एज असताना ते एक्सपायर झाले. या सगळ्या सिच्युएशन मधून मी गेलेलो आहे. का तर मी पण माझ्या सर्व सामान्य कुटुंबातला माणूस आहे. बरोबर. आणि त्या सिच्युएशन मधून मी गेलेलो आहे. प्रत्येक पेशंट हा अफोर्डिंगच असेल असं काही नसतं. म्हणजे तुम्ही बघा की प्रत्येक व्यक्ती हा तो काही पैशावालाच आपल्याकडे येईल असं काही नसतं. त्या सिच्युएशन मधून मी फेस केलेली की माझ्या फॅमिली सिच्युएशन काय, माझं सगळं काय होतं. त्याच्यानुसार मग माझ्या मनाला वाटतं की मिनिमम चार्जेस घेतले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून कमी पैशात पेशंटला चांगला फरक पण पडतो आणि बिचारा बरा झाला पाहिजे. हे पहिली इंडियाची. अजून मी ओपीडीची पण फी घेत नाही. म्हणजे जे रुग्ण चेक करतो त्यांची पण मी फी घेत नाही. फी पण याच्यामुळे नाही घेत सर. पैसा ही सेकंडरी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. कारण देवाने मला खूप दिलेलं आहे मी असं समजतो. सेकंडरी गोष्ट यासाठी की जो पेशंट येतो तो खूप फिरून फारून आलेला असतो. बरोबर. आता माझ्याकडे म्हणजे असं समजा की अख्ख्या महाराष्ट्र काय अख्ख्या देशातून किंवा आता मी एक पेशंट डिस्चार्ज केला, जर्मनीवरून पेशंट आला तो ट्रीटमेंटसाठी. आणि जे अख्ख्या महाराष्ट्र देशातून पेशंट येतात, तो जो पेशंट आलेला असतो ना त्याला काय वाटतं की यार नाही माझे वडील आहे, मी इथून इकडे गेलो ना तर मला बरं होईल. मग त्याच्याकडे पैसे असतात नसतात, मग तो काय बाजूच्याला म्हणाल किंवा पाहुण्यारावळ्यांना म्हणाल की मला हे कर, किंवा कर्ज काढतात किंवा हे करतात आणि ते येऊन आपल्याला देतात. त्याच्यामुळे मग जो आलेला असतो त्याच्यामुळे मी ओपीडीची पण फी घेत नाही. त्याला तेच सांगतो ते पैसे तू तुझ्या गोळ्या औषधांना खर्च कर, जेणेकरून बस पुण्य पाहिजे, बाकी काय समाधान आहे याच्यात, बाकी काय नाही सर. बरोबर. ते आता आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो तर आम्हाला या ठिकाणी काही प्राणी पण बघायला भेटले. आता असं म्हटलं जातं की डॉक्टरला त्याचं मन हे निर्दयच ठेवावं लागतं किंवा मग निर्दयच राहावं लागतं त्याला. नाही असं नाही. डॉक्टरला पण एक इमोशन्स असतात, फिलिंग्स असतात. शेवटी जे डॉक्टर असतात ते पण एक माणूस आहे. बरोबर. पण हे जे माझ्याकडे जे जनावर किंवा प्राणी जे आहे, एक तो माझी एक छंद येतो, ती माझी एक आवड आहे. म्हणजे मी माझ्या स्वतःपेक्षा किंवा मी सगळ्यात जास्त जीवनात कोणाला जीव लावू शकतो तर माझ्याकडच्या प्राण्यांना लावू शकतो. आणि ते मला बालपणापासून असलेली ती आवड आहे. लहान होतो तेव्हापासून. म्हणजे माझे जे डॉग पण बघाल ते 10-10, 11-11 वर्षाचे आज त्यांचं वय आहे. नंतर डॉग झाले, नंतर हॉर्स झाला, म्हणजे घोडा झाला, गाय झाली. आणि या गोष्टींची मला आवड आहे. मी पहिली गोष्ट मी खेड्यातून शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो. म्हणजे शेतीत राहिलेलो आहे, खेडेगावात राहिलेलो आहे. त्याच्यामुळे ती एक शेतीशी आणि खेडेगावाशी जुळलेली ती नाळ आहे. एक पहिल्यापासून ती इनबिल्ट आहे माझ्यात असं म्हणता येईल आपल्याला. आणि माझं सेंटर पण म्हणजे हे जे निसर्गरम्य वातावरणात आहे या ठिकाणी थोडं मला फार्म हाऊस सारखं थोडं माझ्या मनाला एक समाधान वाटतं, एक प्रसन्न वाटतं. मला तेच विचारायचं आहे की तुम्हाला एखाद्या बिल्डिंग मध्ये पण चालू करता आलं असं सेंटर? नाही नाही नाही. अशा ठिकाणी का, एवढं निसर्गरम्य ठिकाणी का चालू करायचं वाटतं? काय विषय सर, एक पहिली गोष्ट तेच की पेशंटला पॉझिटिव्हिटी पाहिजे काहीतरी. म्हणजे तुम्ही बघा आपण एखाद्या रिसॉर्टला गेलो किंवा एका ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं, थोडं पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. हा आपण कुठतरी आलेलो आहे, हा
तो आलेला जो पेशंट आहे तो डिप्रेस असतो, तो निगेटिव्ह असतो. तो बिचारा घरात ज्यावेळेस असतो त्यावेळेस वरती छत दिसत, बाजूला भिंत दिसतील, दरवाजा, 4 नातेवाईक, याच्यावर काही दिसत नाही. बरोबर. असं इथं आल्यानंतर त्याला विंटेज, आणि ती पण मला एक आवड आहे, म्हणजे मी थोडं निसर्गप्रेमी म्हणता येईल किंवा विंटेज गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे ज्या जुन्या किंवा काही ना काही युनिक अशा कन्सेप्ट, युनिक गोष्टी. तो जो निगेटिव्ह असतो ना, जो डिप्रेसिव्ह असतो, त्याला असं वाटलं नाही पाहिजे. तो एकदम रिलॅक्स मध्ये ट्रीटमेंट केली पाहिजे. बरोबर. अजून त्याला फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट होती. त्याच्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आहे, म्हणजे इथं सगळे निसर्ग आहे, झाडी झुडपे खूप आहे. त्याच्यानंतर एक जर बघितलं तर माझे प्राणी आहे, जनावर आहे, आणि त्याच्यात मी डॉग आहे, नंतरून गाय आहे. गाय म्हणजे माझी पूर्ण काळी कपिला गाय आहे, आणि ती पण मला देवानी नशिबाने भेटत नाही. दुसरी गोष्ट घोडा आहे. घोडा पण पूर्ण काळा आणि फक्त त्याला असलेलं टिक्का आहे, आणि ब्लड लाईनचा घोडा आहे. आणि मी तर म्हणतो हे सगळी, हे जे माझ्या प्राण्यांची, जनावरांची ही माझी पुण्याई आहे. हे जे आज जे मी बघतोय किंवा आज जे मी सगळं मला जे भेटलेलं आहे, हे त्यांच्यामुळे भेटलेलं आहे असं म्हणेन मी. बरोबर आहे. या सगळ्या प्रवासामध्ये नेमकी कोण तुमचा गुरु ठरलंय, की कोण तुमचं मार्गदर्शन ठरलंय नेमकी? या सगळ्या प्रवासात जे मला आतापर्यंत, म्हणजे पूर्ण प्रवासात माझ्या वाईट काळात आलेले सगळे जे अनुभव आहे, जे प्रसंग आहे, किंवा जे मला बसलेले धक्के किंवा ज्या आलेल्या अडचणी, याच माझ्यासाठी गुरु आहे असं मी समजू शकतो. ओके. आता जर एखाद्या तरुणाला मेडिकल फील्ड मध्ये यायचं असेल तर तुमचा सल्ला त्यांना काय असेल? काय केलं पाहिजे त्यांनी? यंग जनरेशनला आता तसं बघितलं तर माझं पण 30-31 वय आहे. तरी पण हा प्रवास बघून वाटत नाही की 30-31 वयातच एवढा मोठा प्रवास केला. हो, पण जे काही मेडिकल फील्डला येणारे कोणी स्टुडंट असतील किंवा डॉक्टर्स होणारे असतील, मी त्यांना म्हणाल कोण ऍडमिशन भेटत असेल तर कोणती पण पॅथी घ्या. सगळ्या पॅथी चांगल्याच आहे, प्रत्येक पॅथीचं काम उत्कृष्टच आहे. ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेद घ्या, आणि होमिओपॅथी घ्या, किंवा कोणती पण पॅथी. आता मी तर BMS आहे, मी आयुर्वेद आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या फील्डमध्ये येणारा जो व्यक्ती आहे, जो होणारा डॉक्टर आहे, म्हणजे जो ॲलोपॅथी, दुसरी गोष्ट आयुर्वेद, होमिओपॅथी, की एक समाजाची सेवा करण्याचा एक हा खूप चांगली फील्ड आहे. त्याच्यामुळे जो पण व्यक्ती या फील्डमध्ये इंटरेस्टेड असेल तर करावं. आता एक जर बघितलं तर माझं पण काय 30-31 एज आहे. म्हणजे जे काही माझे ज्युनियर्स असतील किंवा जे कॉलेज लाईफ जे करत असतील, मी तर त्यांना सांगेल, तुम्ही ज्या पण पॅथीमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड राहा. दुसरी गोष्ट, जो पेशंट आहे, जो आपल्याकडे आलेला जो रुग्ण आहे, त्याला तुम्ही जेवढं काही सेवा देता येईल, त्याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं तळमळीने प्रयत्न करा. आणि मी तर सांगेल अवश्य तुम्ही या फील्डमध्ये कार्य करा. याचं एवढं समाधान आणि याच्या एवढं प्राऊड वाटणारी किंवा स्वाभिमान असणारी फील्ड कोणतीच नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्ही कोविड मध्ये बघितलं असेल, तर कोविड मध्ये पण लोकांची काय सिच्युएशन होती, कोणाला बेड भेटत नव्हते, कोणाला काय होत होतं. त्या सिच्युएशन मध्ये शेवटी ते जो सर्व डॉक्टरांनी पण किंवा नर्सेस घ्या किंवा मेडिकल फील्डचा प्रत्येक व्यक्तीने जे केलेलं कार्य आहे, त्या गोष्टीचा खूप जणांना, म्हणजे पेशंट नातेवाईकांना. आणि दुसरी गोष्ट, एक भारताची किंवा एक महाराष्ट्राला किंवा एक नाशिकला डॉक्टरांची गरज आहे. जेवढे डॉक्टर असतील तेवढं एक आपली जी आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी खूप त्याच्यासाठी मदत होऊ शकते. त्याच्यामुळे अवश्य या फील्डमध्ये प्रामाणिक आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करावं. निश्चितच त्याच्यात काही ना काही भविष्य आहे.